कल्याणमध्ये दारूच्या नशेमध्ये कार चालकानं 8 ते 10 दुचाकींना धडक दिली। मद्यधुंद कार चालकाचा हा सगळा प्रताप आहे। गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान याच्यामध्ये झालेलं आहे। कार चालक अनिल तिवारी याला कल्याण बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। ही दृश्य अपघात स्थळावरची बघतोय आपण। 8 ते 10 दुचाकींना दारूच्या नशेत गाडी चालवत धडक दिलेली आहे या कार चालकानं। अनिल तिवारी असं या मद्यधुंद चालकाचं नाव आहे। कल्याण परिसरातली ही सगळी दृश्य आहेत। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी योगेश गोरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। योगेश, आरोपीला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे का आणि इतर ज्यांच्या गाडीला हा सगळा अपघात झालेला आहे त्यांच्या प्रकृतीचे काय तपशील, ते सगळे सुरक्षित आहेत का? नक्कीच रिद्धी, रात्रीच आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। विशेष म्हणजे ही गाडी चालक आहे तो दिल्ली पासिंग गाडी चालवत होता आणि हायवे वरून चिराग हॉटेलकडे टर्न घेत असताना हा सर्व प्रकार घडलेला आहे। समोरून येणाऱ्या बाईक यांना त्यांनी धडक दिलेली आहे। ही धडक मोठ्या प्रमाणात होती। याच्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र गाड्यांचे मोठे नुकसान झालेले आहे। कारने धडक दिल्यानंतर किरकोळ वाहन चालक देखील जखमी झालेले आहेत। पुढे चिराग हॉटेल परिसरात या चालकाला थांबवण्यात आलं। सर्व नागरिकांनी चालकाला थांबवून पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे। चालक जेव्हा गाडीतून उतरत होता तेव्हा तो बेधुंद नशा केलेली होती त्याने आणि त्याच वेळेस पोलिसांना बोलवून त्या चालकाला पोलिसांच्या स्वाधीन केलेलं आहे। अधिक तपास पोलीस करत आहेत। जी, पण मद्यधुंद कार चालकाच्या नशेमुळे इतक्या सगळ्यांना हे नुकसान सहन करावं लागलंय। या पार्श्वभूमीवर पोलीस आता नेमकी काय कारवाई करतील, काय नेमकं पाऊल उचलतील अशा पद्धतीनं मद्यधुंद कार चालक असतील, गाडी चालक असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी? पोलिसांची कारवाई रात्रीपासून सुरू आहे। पहिले मेडिकलसाठी पाठवण्यात आलं होतं, त्याच्यानंतर त्याची पूर्ण तपासणी ही सुरू आहे। त्या ठिकाणी काही सीसीटीव्ही हे पोलीस पाहत आहेत कशा पद्धतीने त्यांनी हा प्रकार केलेला आहे हे सुद्धा पोलीस आता तपासतात। मात्र मागे बऱ्याच दिवसांपासून कार चालक हे आहारी जाऊन नशा करून मोठ्या प्रमाणात अपघात करत आहे। नागरिकांचा जात आहे, दुचाकी स्वार यांचा जात आहे। पुण्यामध्ये घटना ही तशीच घडली। ठिकाणी अगदी, आणि त्याच्यामुळे सामान्य चालकांची याच्यात काही चूक नसताना मात्र त्यांना हे नुकसान सहन करावं लागतंय। त्यामुळे अशा मद्यधुंद कार चालकांवर, इतर सगळ्या वाहन चालकांवर कारवाई व्हायलाच हवी। धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी योगेश। ही दृश्य आपण बघतोय कल्याणमधली। एका मद्यधुंद कार चालकानं 8 ते 10 दुचाकींना धडक दिली, ज्याच्यामध्ये गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। कल्याण भागातली ही दृश्य अपघात स्थळावरची आपण बघतोय। या मद्यधुंद चालकाला इथे जे उपस्थित होते अपघात झाला त्या क्षणाला, त्यांनी सगळ्यांनी धरून ठेवलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं। एकंदरीत गाडीची अवस्था बघितल्यानंतरच आपल्याला अपघाताची भीषणता लक्षात येते। आठ ते 10 दुचाकींना या कारनं धडक दिली आहे। याचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता। सध्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे असं समजतंय। कल्याणमध्ये दारूच्या नशेत कार चालकानं 8 ते 10 दुचाकींना धडक दिलेली आहे।